आई येतो का? अरे थांब. हे घे पी लवकर. अगं आता हे कशाला? अरे मग भूक लागली तर टेकडीवर काही मिळेल ना मिळेल. पी बघू. आई मी टेकडीवर चाललोय, चंद्रावर नाही. असू दे पी. अरे इकडं आण. हे घे घाल. आता हे कशाला? एवढा चांगला शर्ट घातलाय ना मी. अरे तिथे थंडी असेल, उगीच आजारी पडशील. घाल बघू. आई तू पण ना. घाल रे बाबा. थांब आले. हां हे पण घाल. नाही हे तर मी अजिबात घालणार नाही. एक तर एवढ्या मेहनतीने केस सेट केलेत, मी नाही घालणार. अरे आजारी पडशील, ऐक माझं. आई नको म्हणलं ना तुला. अरे घाल असू दे. काय रे, बाहेर गाडी कोणाची आहे? ते गोप्याच्या दीदीची आहे. आम्ही फिरायला चाललो ना सनसेट बघायला. तो आणि वेदिका चाललेत. अच्छा. हां मी, वेदिका, सूरज, धीरज, प्रिया सगळेच. हां हो. 10वीचं वर्ष सुरू होतं ना म्हणून. हां ठीक आहे ना, जा जा. हां अभि एक मिनिट. एन्जॉय. थँक्यू. आणि सावकाश जायचंयस, लवकर घरी परत ये. सावकाश पण जाऊ आणि लवकर पण येऊ. अरे म्हणजे काळजी घे, बापाला शिकवू नकोस. गो. ओके डॅड. काळजी घे रे. हां घेतोय. मी ना खूप एक्सायटेड आहे. म्हणजे आपली पहिली ट्रिप आहे ना, अशी वेगळ्या ठिकाणी. हो ना, पण मी तुला सनराईज बघायला जाऊयात म्हणाले होते ना. अगं सनसेट बघायला मजा येते ग. सनराईज नंतर चटके खात परत या. सनसेट नंतर कसं अंधार आणि शांतता. आपण 10वीत गेलो म्हणजे मोठे झालो. हो मग म्हणजे मोठे झालो. काही नाही. अंतर जास्त आहे ना टेकडीपर्यंत. एवढं कुठे आहे? अच्छा तसं होय. हा अंतर जास्त आहे. सुंदर. काय? सुंदर आहे ना परिसर. हो छान वाटतंय. बाय द वे मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. किस मी, क्लोज युअर आईज अँड मिस मी. आपण मिस करण्या एवढेच मोठे झालोय. हा म्हणजे मला तसं काही म्हणायचं नव्हतं. असू दे. इथे एक मंदिर होतं म्हणे, पण काही काळानं ते अदृश्य झालं असं म्हणतात. खरं खोटं माहीत नाही, पण आपण 10वीत काय गेलो आपल्याला पहिलीचा इतिहास नीट आठवत नाही. ज्या लोकांनी इतिहास घडवला तेही आठवणीत राहत नाही. मग आपण तर सामान्य आहोत, मिडल क्लास.
मग आपण गेल्यावर आपल्याला कोण का लक्षात ठेवेल? म्हणजे ठेवणारच नाही. असं नाही आहे अभि. प्रत्येक माणसाची ना एक गोष्ट असते आपली, छोटीशी का असे ना, पण तो स्वतःच त्या गोष्टीचा हिरो असतो. त्याचे हक्काचे का असे ना, पण थोडेसे तरी लोक असतात. त्याच्यात त्याची छोटी स्वप्न असतात, त्या स्वप्नांमागचे मोठे प्रयत्न असतात, आणि या सगळ्यांमध्ये लपलेलं असतं ते त्याचं छोटंसं जग. हे जग जरी छोटं असलं ना, तरी ते त्याचं हक्काचं असतं. आणि म्हणूनच आपण हे जग जरी सोडून गेलो ना, तरी त्याला ते हक्काचं जग स्वतः लक्षात ठेवतं. आणि म्हणूनच आपल्याला इतिहास लिहिण्याची गरज नसते. काय झालं? कसला विचार करतोस? माहीत नाही. काही नाही. अरे असं काय करतोयस? सांग ना काय वाटतंय ते. अंधार झाला. चल निघूया.